कोणार्क, अपना शहर अपनी बातें। सदर गुन्ह्यातील फिर्यादी आशिष बोरेजा व त्याचा मित्र हे नेहरू चौकामध्ये जेवण आणण्यासाठी गेले असताना त्या ठिकाणी चंदन हेमपानी उर्फ लासी व त्याचे इतर 3 मित्र हे त्यांना भेटले आणि त्या ठिकाणी त्यांचे आपसात भांडण झालं आणि शिवीगाळ करण्याच्या कारणावरून भांडण झाल्यानंतर यातील चंदन लासी यांनी त्याच्या हातातील कड्याने यातील फिर्यादीच्या डोक्यावरती मारहाण केल्यानंतर त्याच्या फिर्यादीच्या डोक्यामध्ये टाके पडून त्याचं स्कल जे आहे ते फ्रॅक्चर झालं होतं। त्यामुळे ह्या फिर्यादीची तक्रार घेऊन त्याच्यावरती गुन्हा दाखल करून यातील 4 आरोपींना काल अटक करून त्यांच्यावरती कारवाई केली। अटक केल्यानंतर यातील आरोपींना 26/8/24पर्यंत मान्य न्यायालयाने PCR दिलेला आहे। आता या गुन्ह्याच्या संदर्भात त्यांच्यावर तपास चालू आहे। आरोपींची पार्श्वभूमी तशी काही नाही, परंतु यातील आरोपी जे आहेत ते तिथे त्या ठिकाणी हे साधारण 25 या वयोगटातले आहेत। त्या ठिकाणी बसल्यानंतर त्यांच्यात आपसात वादाविवाद झालेले आहे आणि त्यानंतर ते वाद तात्कालिक झाल्यामुळं हे एकमेकाला ओळखतात, परंतु त्यांचे वाद झाल्यानंतर हा जो गुन्हा घडलेला आहे त्यामुळं संबंधित ठिकाणचे जे आहे ते आजूबाजूच्या साक्षीदाराकडे तपास करून पुढील तपास करण्यात येत आहे। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।